तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर हा आहे डोहाळे जेवणाच्या एक दिवसा अगोदरचा व्लॉग. आम्ही आता चाललोय हॉलवर परत बघायला की कुठपर्यंत तयारी वगैरे कशी करायची आहे, त्यांना थोडेफार इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. सो त्यानंतर उद्याचा प्रोग्राम होणार आहे आणि भरपूर सारी आमची घाई गडबड चालूच आहे. कुठे काय रांगोळी वगैरे, कुठे काय काढायचं, डेकोरेशन वाला आहे ते वगैरे सगळं. म्हणजे डेकोरेशन वाला तर 2 दिवसा अगोदर येऊन हॉल बघून गेलेला आहे, बट बाकीचे पण कामं आहेत. सो तेच कामं करायला आम्ही आता हॉलवर चाललेलो आहोत परत. सो चला तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आमच्या, आणि हायवेच्या बाजूलाच आहे लोकेशन. सो चला तुम्हाला दाखवते हॉल. उद्या डेकोरेशन केल्यावर वेगळा दिसेल आणि डेकोरेशनच्या अगोदर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो चला. तर हा आहे हॉल आणि आमचा एंट्रन्स इथून आहे. आणि इथे कुठे वगैरे आम्ही रांगोळी वगैरे काढणार आहोत तर कन्फ्यूज आहोत. इथे लिफ्ट आहे आणि इथे इथे हा मम्मी कुठे तिथे लोकांचे पाय पडतील, बाकी पण ते आउटसाईडला होईल. माझं काय म्हणणं होतं मम्मी, इथे आपण बॅनर लावणार आहोत ना तो आला, तर त्याच्या खाली काढली तर हां इथे लावणार आहे ना तो. हां हां हो. इकडे खूप दिवस झाले मी विचार करत आहे. भरपूर सारा असा विचार करून झाल्यानंतर मी हा विचार केला, की आपण नॉर्मल कपडे घेताना किती विचार करतो. म्हणजे आपण तर मुली आहोत, मुलींना म्हणजे कपडे लागतातच. फेस्टिवल असो नसो, काही असो, कुठेही बाहेर जायचं असो तर आपल्याला कपडे लागतातच. तर आपण भरपूर सारे कपडे घेतो. असं आपल्या स्किनच्या रिलेटेड होतं. स्किनवर म्हणजे आपण फेससाठी कोणती गोष्ट घेताना विचार नाही करत. एखादं जर आपण प्रोडक्ट घेतोय आपल्या स्किनसाठी, आपल्या फेससाठी, तर आपल्याला ती कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. कन्सिस्टंट राहावं लागतं महिनाभर. म्हणजे काही प्रोडक्ट यूज केलं म्हणजे काही जण काय करतात माहिती आहे का? हप्त्याला एक प्रोडक्ट बदलतात. म्हणजे त्यांना रिझल्ट लगेच हवा असतो. पण कोणताही स्किन केअर, हेअर केअर प्रोडक्ट असेल, तर त्याला रिझल्ट दाखवायला 1 महिना तरी लागतं. 1 महिना आपल्याला कन्सिस्टंट राहावं लागतं त्या प्रोडक्टसोबत. असं माहिती आहे काही जणांना ते 5 स्टेप स्किन केअर रूटीन, 10 स्टेप स्किन केअर रूटीन असं करायला आवडत नाही. खूप हँडी म्हणजे खूपच आळशी माणसं असतात ती. म्हणजे खूपच आळशी असतात ते. त्यांना म्हणजे असं 1-2 प्रोडक्ट घेतले आणि स्किन केअर झालं असे, म्हणजे असं स्किन केअर हवं असतं. म्हणजे की मला पण तसं स्किन केअर हवं असतं. 1-2 प्रॉडक्टनी झालं किंवा 5 स्टेप वगैरे आपल्याला नाही जमत ते. मी करतच नाही. कारण की कसं माहिती आहे का, आपल्या स्किनवर आपण जे काही प्रॉडक्ट लावतो ते आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय प्रॉडक्ट लावतोय आणि आपल्या स्किनच्या रिलेटेड म्हणजे स्किन कन्सर्ननुसार, स्किन प्रॉब्लेमनुसार लावतोय की नाही, ते आपल्याला वर्क करतंय की नाही, हे पण माहिती पाहिजे. म्हणूनच असे 2-3 प्रॉडक्ट मी यूज करते, ज्याच्याने माझी स्किन खूप छान राहते, खूप ग्लोईंग आणि मस्त दिसते. मेकअप केल्यानंतर पण विदाऊट मेकअपसुद्धा. तर त्यासाठी मी खूप दिवस झाले क्युअर स्किन ॲप यूज करत आहे. म्हणजे अशी जी आळशी लोकं आहेत, म्हणजे आळशी नाही बोलावं, म्हणजे अशी जी क्विक लोकं आहेत, ज्यांना 2-3 स्टेप केले की स्किन केअर झाला पाहिजे कंप्लीट. असे जर लोकं असतील तर प्लीज त्यांनी क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. खूप छान ॲप आहे. मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगत आहे ॲपबद्दल. आणि मोस्टली तर आपल्याला फक्त तिथे किटची प्राईजच पे करायची आहे. कोणत्याही डर्मॅटॉलॉजिस्टची फी पे करायची नाही आहे. कोणतीच ट्रॅव्हलिंग आपल्याला पे करायची नाही आहे. कोणालाच फीज द्यायची नाही आहे. फक्त आपल्या प्रॉडक्टचे आपल्याला अमाउंट द्यायची आहे या ॲपमध्ये. ॲप यूज करणं पण भरपूर सोपं आहे. क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, रजिस्टर करा. तुम्हाला डर्माटॉलॉजिस्ट अलॉट होतील आणि ते तुमच्या स्किननुसार ते तुमची स्किन ॲनलाईज करतील एआयच्या थ्रू. आणि त्यानंतर त्यांना माहिती पडेल की तुमच्या स्किनवर काय प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला ते विचारतील की स्किन टाईप काय आहे, तुम्ही सध्याला काय यूज करताय, तुम्ही किती पाणी पिताय, तुम्ही किती वजन, म्हणजे असे भरपूर सारे प्रश्न विचारतात. आपण पण त्यांना प्रश्न विचारू शकतो आपल्या स्किन रिलेटेड. आणि मग त्यानंतर आपली स्किन ॲनलाईज झाल्यानंतर आपल्या स्किनवर जे कन्सर्न्स आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, त्याच्या फक्त आणि फक्त त्याच्यानुसार आपल्याला प्रॉडक्ट भेटतात. म्हणजे डायरेक्ट आपल्या स्किन प्रॉब्लेमचे आपल्याला प्रॉडक्ट भेटून जातात आपल्या स्किन टाईपनुसार आणि आपल्या स्किन प्रॉब्लेमनुसार
स्पेशली कस्टमाइज केलेला आपल्यासाठी. म्हणजेच आता जो माझ्याकडे किट आहे तो मी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलेला आहे. सो जो माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे नसणार आहे, बिकॉज तुमची स्किन कन्सर्न्स वेगळा असेल, सो स्किन टाईप वेगळी असेल. सो स्पेशली तुमच्यासाठी कस्टमाइज केलेले प्रोडक्ट ते असणार आहेत. सोबतच डर्मॅटॉलॉजिस्टचं फ्री कन्सल्टेशन असतं महिन्याला. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपली स्किन चेक होते, आपला रिपोर्ट बनवला जातो, रिपोर्ट मेंटेन केला जातो. आणि ही सगळ्यात मस्त गोष्ट मला आवडते, म्हणजे सगळ्यात भारी गोष्ट आहे ही. कारण की महिन्याला आपला कॉलअप घेतला जातो आणि आपल्याला विचारलं जातं की किती फरक पडला, किती नाही, काय प्रोडक्ट बदलायचे आहेत, काय नाही. म्हणजे मी गेल्या 1-1.5 वर्षापासून यूज करत आहे. सो मी जेव्हा फर्स्ट टाईम फेस ॲनालाइज केला होता तेव्हाचा तुम्ही इथे फोटो बघू शकता आणि आफ्टरचा फोटो बघू शकता. किती सारा फरक आहे ह्या दोघांमध्ये सुद्धा. तर आणि फक्त तुम्हाला किटची प्राईस भरायची आहे, जी आहे 2200. आणि त्या प्राईजवर जर तुम्हाला 100 रुपीज ऑफ हवे असतील तर माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका, रितिका 100. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी क्युअरस्किन ॲपची लिंक दिलेली आहे. सो जाऊन नक्कीच तुम्ही डाउनलोड करा. आणि सोबतच पिन कॉमेंटसुद्धा केलेले आहे लिंक. सो जा आणि लवकर क्युअरस्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमची स्किन अशी क्युअर आणि प्रिटी बनवा. आतमध्ये बोललं तरी. आणि हा आहे आपला हॉल. चांगला आहे, हवेशीर मस्तपैकी. आणि हा AC हॉल आहे. सो उद्या डेकोरेशन वगैरे होईल तर ह्याच्यापेक्षा चांगला दिसेल आणि खूप छान, म्हणजे असा पण छान दिसतोय. पण जेव्हा डेकोरेशन वगैरे होईल तेव्हा तुम्हाला रिअल हॉल बघता येणार नाही. त्यामुळे मग हा आहे आपला रिअल हॉल. आणि इथे होणार आहे उद्याचं फंक्शन, म्हणजेच माझा बेबी शॉवर. सो आता रुखवतचं वगैरे कुठे लावायचं, काय लावायचं त्याचा पण विचार चालू आहे. सो ते पण आम्ही बघतोय, आता डिस्कशन होईल त्यानंतर. तर आता इथे हा आमचा स्टेज आहे. रुखवत कुठे लावायचा, काय कुठे लावायचं. आणि पप्पा आणि मी करणार आहेत प्रॅक्टिस एक. आहे ना पप्पा? चला आपण प्रॅक्टिस करूया. या चला. थांबा, मी इथून तुम्हाला अनाऊन्स करते आणि मग तुम्ही या. हा इकडचं स्टेजचं आहे आणि स्टेज उद्या डेकोरेशनवाला येणार आहे. सो त्याचा तर पप्पा या या या. आता आमचं इकडचं तर झालेलं आहे. कुठे काय लावायचं वगैरे थोडंफार कन्फ्युजन आहे. उद्या येतील, सो ते थोडंफार कन्फ्युजन आपलं लांब करतील. ओके, सो उद्या बघूया. आय होप सगळं उद्या चांगलं हो आणि खूप छान हो, कसली चिंता नको द्या मला. चला आता आम्ही घरी आलो आहेत आणि आमचं झालेलं आहे. आणि बुनो बघा आमचा. बुनो थांब, येऊ दे मला. हां हा बघा, आमच्या बुनोचा डॉक्टर आलेला. बुनोचे टाके काढलेले आहेत कानाचे. आणि आमच्या बुनो एकदम फाईन आहे ना बुना? ए चुना चुना. आणि माझी मेहंदी बघा गाईस, या हातावरची पण, या हातावरची पण मस्त एकदम मेहंदी झालेली आहे. सो मेहंदी आर्टिस्टचा मी ID डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, जाऊन नक्की चेक करा. सो चला. तर मंडळी तुम्हाला मी इकडची पण तयारी दाखवते, ओटीची तयारी. इसमें देखो क्या क्या है, लाइट लगाओ ज़रा, दिख नहीं रहा है. याच्यामध्ये बघा काय काय आहे. गोड पदार्थ तर मला खायचे नाही आहेत, पण आपण तिखट नमकीन पदार्थ खाऊ शकतो. ही काजू कतरी काहीतरी युनिक वाटते. खाऊन बघतो, आता नाही खायचे आहेत ते, खाऊन बघतो. कुठली काजू कतरी युनिक वाटते? हे बघ हे बघ, हे युनिक नाही, नॉर्मल आहे. त्याच्यावर फक्त गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. खाऊन बघतो. आई खाऊ. हे तुझं फेवरेट कुणाल? हे कुणालचं फेवरेट, पण कुणाला नाही भेटणार. तू हे खाऊ शकतो, हे खाऊ शकतो, हे खाऊ शकतो. नाही नाही, सगळं तुला भेटेल तेव्हा ना सगळं. इथे पण
भरपूर सारे प्रकार आहेत. काय काय त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे आणलंस काय? ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहेत भरपूर. सगळं त्याच्या दुकानात होतं ते आणलंस की काय? काजू बदाम. आईची डिझाईन नको नारळाची. मी नारळ सजवलाय. नाही का सजवायचा आहे तो व्यवस्थित, तर बांधला नाही अजून, फुलं टाकायची. आमच्या इथे नारळ सजवून भेटतील मम्मीकडून. अजून आतमध्ये आहे काय काय. हे बघ, इथे पण मिक्स ड्राय फ्रूट आहेत. इथे आंबावडी वाटतं ही. जास्त हलवू नको ते, हे कमी त्यांनी फॉईल पेपर हे केलं तो रॅप. ह्याच्यामध्ये पण बघा सगळं काय काय आहे. काय काय आहे बापरे. तर मंडळी तुम्हाला मी आता 5 प्रकारची फळं दाखवते. फळं फुलं ठेवायची. आमच्या इकडची 5 प्रकारची फळं. ही बघा, ही बघा 5 प्रकारची फळं. 1 2 3 4 5. आता तुम्हाला दाखवते काय काय फळं आहेत त्यामध्ये. मोबाईल पण आहे, मम्मीने मोबाईल मोबाईल तर पाहिजेच ना, त्याशिवाय काम कसं होणार. ग्रेप्स. आंबा आणलाय. आंब्याचा सीझन येईल आता. आंबा आहे. हे काय आहे मम्मी? लिची. चेरी बिरी असेल ते. नाही, लिची आहे. लिची. हां. लिची. हा सफरचंद वाटतं. सफरचंद नाही तो, अनारदाना आहे. अनारदाना, डाळिंब. हे 56 बघ. हे पण हे सांभाळून खा. ह्याच्यामध्ये काय ते हाय हे बघ, काय हलतंय. काय अंडा बिंडा नाही ना बोलतो. आणि हे काय? पाइनॅपल. पाइनॅपल. असे 5 प्रकारची फळं आहेत आमच्याकडे. हे बघा, मम्मीने सगळं काढलं बाहेर. इथे काय काय बघा ह्याच्यामध्ये. स्ट्रॉबेरी कशी लागते नको बघूस आता. बुनू तुला काय पाहिजे? सोप पण आहे. ऍपल खा ना. सगळे पदार्थ. हा एक तरी खाणार. एक खाणार. एक खाणार. ते कुनाफा पहिलेच खातील ते. कुनाफा. हे मी घे बोलल्याशिवाय कोणी घेऊ नाही शकत. असं उचलून नेऊ नाही शकत. असं पोरांना आहे. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कोणाला वाटशील ना. काही बघू शकता इथे माझी तयारी झालेली आहे. सकाळचे वाजलेत. तर ही माझी साडी आहे आणि हा दुपट्टा आहे. हा तुम्हाला बघायला भेटेल नंतर. ही जे ओटीचा रुमाल आहे आणि हा जो दुपट्टा आहे हा मला आर्ट बाय हेतवीकडून इंस्टाग्राम पेज आहे त्याच्याकडून रिसीव झालेला आहे. आणि हे नेल्स माझ्या मेहंदीवाल्यांनीच बनवले आहेत, स्नेहलनी. आणि इथे बघा, इथे आपल्याला ज्वेलरी रिसीव झालेली आहे साज क्रिएशन करून. खूप छान अशी ज्वेलरी आहे गाईस. जेव्हा वेअर करेल तुम्हाला दिसेलच. बांगड्या मला भरपूर आवडलेल्या आहेत त्यांच्या. तर जेव्हा ह्यांचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, साज क्रिएशन. जाऊन नक्कीच व्हिजिट करा. तर माझी जी अशी सुंदर मेहंदी काढलेली आहे आणि हे सुंदर नेल्स केलेले आहेत स्नेहल मेहंदीनी. त्यांची ID आहे स्नेहल मेहंदी. त्यांची पण ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. खूप छान अशी मेहंदी काढली आहे. डिटेलिंग पण खूप छान आहे आणि नेल्स पण खूप भारी केलेले आहेत. खूप मस्त अशी मेहंदी काढलेली आहे. स्टेन पण आलेला आहे तेवढाच. चला.